जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित, गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 12वा भाग. श्री समर्थांची निष्ठा अर्थात तुझ वर्णितो भाट मी देवराया, हे 9व्या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. श्री समर्थांची निष्ठा. तुझ वर्णितो भाट मी देवराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. श्रीराम. तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा, सदा स्वस्त चिंती तसे गा महेंद्रा. राजाधीश देशाउर पूर्ण द्यावे, भवदैन्य हे देशधाडी करावे. श्रीराम. तुझा भृत्य मी भार्गवा दर्पजिता, जीवित्व असे अर्पिले तू जाता. भवा जिंकिता जीव देईन पाहे, तुझ सन्मुख पाठीसी स्थिर राहे. श्रीराम. रघुनायकानी कटदास तुझा, तुला विकिलासे स्वये देह माझा. सदा सर्व भावे करी दास्य तुझे, देई आपुले वेश वेतन माझे. श्रीराम. तुझे मारुती सारिखे दास देवा, मज मानवा किंकरा कोण केवा. दीनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे, तेणे मानसी थोरानंद माझे. श्रीराम. तुझ वर्णितो भाट मी देवराया. श्री समर्थ अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांचा आदर्श जरी धनुर्धारी दाशरथी आदर्श श्रीराम असला तरी आराध्य दैवत निर्गुण परब्रह्म श्रीराम आहे. श्री समर्थ सगुण भक्तीचं महत्त्व ओळखून त्यावर प्रेम, श्रद्धा, निष्ठा ठेवून सगुणाचाही स्वीकार करणारे आहेत. श्रीरामाच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झालेले आहेत. त्यामुळे इथे ते श्रीरामाचा भाट होऊन त्याची स्तुती करतात. पूर्वीच्या काळी दरबारात राजाची स्तुती करण्याकरता भाट असत. त्यांना स्तुती करण्याबद्दल बिदागी मिळत असे. इथे श्री समर्थ श्रीरामाची स्तुती करताना त्याच्या सवाया गाऊन श्रीरामाचे ब्रीद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाट झाले आहेत. तुझ वर्णितो भाट मी देवराया. श्रीराम हे सुद्धा रामराया, रामराजा, चक्रवर्ती महाराजा आहेत. इंद्रियांवर ताबा असणारे एकवचनी, सत्यवचनी असे सार्वभौम राजा आहेत. त्यांचं वर्णन करायचं तर भाटसुद्धा निष्ठावंत असायला हवा. या भाटाची श्रीरामावरची निष्ठा, त्याने केलेलं श्रीरामाचं वर्णन, त्याचं ब्रीद आणि जय जयकार म्हणजे सवाया असं वर्णन या करुणाष्टकामध्ये आहे. श्रद्धा ही मनावर तर निष्ठा ही बुद्धीवर आधारित असते. श्रद्धा क्वचित प्रसंगी डळमळू शकते, पण निष्ठा नाही. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा असं भगवद्गीतेत सांगताना भगवंत सांख्य आणि कर्मनिष्ठा सांगतात. तर महाजनो येन गतास पंथः ही आमची श्रद्धा आहे. वेगवेगळ्या संतांनी सांगितलेली वचनं यावर आमची श्रद्धा असते. श्रद्धेचा स्वीकार आहेच. जेव्हा श्रद्धायुक्त अंतःकरणाने साधनेमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करून यमनियम सांभाळून परिपक्वता येते, तेव्हा त्याला निष्ठा म्हणतात. निष्ठा म्हणजे श्रद्धापूर्वक स्वीकारलेली जीवनव्रताची दिशा होय. जीवनाची पराकाष्ठा ज्या मूल्यांचा आधार घेते तिला निष्ठा म्हणतात.
निष्ठेत तत्वाचा आचार असतो. वारा येईल तशी पाठ फिरवणं किंवा स्वार्थासाठी तत्वांना तिलांजली देणं याला निष्ठा म्हणत नाहीत. संदर्भ समर्थ भक्त सीमाताई रिसबूड. वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य ज्याला म्हणतात त्या आत्म्याचा अनुभव साधनेने, अभ्यासाने आणि गुरुकृपेने घेतलेला असतो. त्या संतांच्या उपदेशावर, त्यांच्या वाङ्मयावर श्रद्धा ठेवावी. मी आहे या शुद्ध जाणीवेप्रमाणे मी आत्मा आहे हे श्रद्धेने स्वीकारावं. देहाकडे तटस्थपणे पाहिलं की श्रद्धेची प्रक्रिया पूर्ण होते. अद्वैत ग्रंथाच्या अभ्यासाने ही प्रक्रिया मनात स्थिर होते. श्रद्धा विकसित झाली की साधना परिपक्व होते. संदर्भ समर्थ भक्त सीमाताई रिसबूड. श्रद्धा आणि निष्ठा या 2 शब्दांचा अर्थ उलगडला म्हणजे हे करुणाष्टक समजायला सोपं जाईल. आता सवाया म्हणजे काय ते पाहू. पूर्वी राजाचे भाट राजाची स्तुती मोठ्या खणखणीत आवाजात राजदरबार दुमदुमून जाईल अशा तारस्वरात म्हणत असत. श्री समर्थांनी या स्तुतीतला जोश, उत्साह बघून या प्रकारचा उपयोग आपल्या धर्माच्या आणि लोकजागृतीच्या प्रसारासाठी केला. त्यात चक्रवर्ती राजाऐवजी त्यांच्या सद्गुरू राजाच्या श्री रामराजाच्या दरबारात ते त्याची भाट होऊन स्तुती करत आहेत, तीही सदा सर्वदा. श्रीरामाचं करुणास्तोत्र म्हणताना त्याच्या ब्रीदाची त्याला आठवण करून देत आहेत. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मनाचा श्लोक आहे 42 नंबरचा. दीनानाथ, त्रैलोक्यनाथ, दासाभिमानी, कैवल्यदानी किती सांगू. आता मात्र तू ही सर्व नावं धारण करतोस ना, मग मला तसं सहाय्य कर आणि तुझं ब्रीद तूच सांभाळ. पुढे करुणाष्टकात महाराज दे अंगीचे वस्त्र आता असं म्हणून श्री समर्थ सांगतात, माणूस 7 स्तराचं वस्त्र घालून बसलेला आहे आणि त्यामुळे तो संसारात गुंतलेला आहे. तिरस्कार, द्वेष, मत्सर, चांचल्य, भय, काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपू असे 6 गोष्टींचे अस्तर असलेले वरती देहबुद्धीचे म्हणजे मी देह या अज्ञानवृत्तीचे 7वे वस्त्र. अशी सगळ्याची एकत्रित साठवणूक करणारी खोळ त्याने पांघरलेली आहे. त्यामुळे त्याच्यात तुझ्यात दूरत्व निर्माण होऊन तुझा त्यांना विसर पडला आहे. भगवी छाटी लंगोटी परिधान करणाऱ्या श्री समर्थांना वस्त्राची आसक्ती, विश्वची माझे घर मानणाऱ्या श्री समर्थांना घराचा लोभ, भिक्षा पाण्यात बुडवून सेवन करणाऱ्या समर्थांना अन्नाची आसक्ती, संपूर्ण राज्य झोळीत घालणाऱ्या शिवाजी महाराजांना त्यांचं राज्य परत करून तो विश्वस्त होऊन राज्य सांभाळ असं म्हणणाऱ्या श्री समर्थांना सत्तेची हाव असेलच कशी. अशा असंग निसंगातीत झालेल्या श्री समर्थांची देहबुद्धीची कंथा केव्हाच जीर्ण झाली होती. म्हणून ते रामरायाला त्याच्या अंगीचं वस्त्र मागत आहेत. माझी साधनेवरील निष्ठा, परिपक्वता, त्यामुळे मी हे देहबुद्धीचं वस्त्र टाकण्याची तयारी केली आहे. आता मला तुझं वस्त्र दे, विदेही होण्याचं वस्त्र दे. माझ्या देहाचं सोलीव सुख कोणतं आहे ते मला कळलेलं आहे, पण माझी देहबुद्धीची कंथा, खोळ खूप जीर्ण झाली असं ते म्हणतात. त्यामागे ही खोळ दूर व्हायला श्री समर्थांनी टाकळी येथे 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. गुहेमध्ये मंत्र पुरश्चरण केलं. प्रातःकाळी उठून नंदिनी नदीमध्ये उभं राहून रामनामाचं अनुष्ठान केलं आहे. सुरुवातीला माधुकरी, नंतर भिक्षा मागून ती भिक्षा पाण्यात बुडवून सर्व रस निघून गेल्यावर भक्षण करण्याची त्यांना सवय होती. साधनेच्या पराकाष्ठेने, निष्ठेने मी हे केलेलं आहे. माझ्या डोळ्यांना आता तुझ्याशिवाय काही दिसत नाही. जिभेला चव फक्त रामनामाची आहे. कानात फक्त तुझे स्वर आहेत. सर्वत्र
घटाघटात राम बघतोय, म्हणून आता मी तुझ्या अंगीचे वस्त्र ही भिक्षा तुझ्याकडे मागतोय, असा श्री समर्थांचा भाव असावा. आम्हाला जोपर्यंत बरे खावे बरे लेवावे वाटते तोपर्यंत हा भाव येणार नाही आणि मागायची पात्रतासुद्धा येणार नाही. आपलं ध्यानच लागणार नसेल तर तो आपल्या ध्यानात कसा येणार? त्यासाठी काय करायला हवं हे सांगण्यासाठी श्री समर्थांनी आपल्याला या करुणाष्टकात मार्गदर्शन केलं आहे. संत क्रांती नाही तर उत्क्रांती करतात. ते स्वतःला समाजसुधारक नाही तर समाज प्रबोधक म्हणवतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेत जे जे मोजके तेजस्वी संत झाले आहेत त्यात शिवाजी महाराजांच्या साह्याने महाराष्ट्र धर्म वाढवणारे समर्थ रामदास अग्रगण्य मानले जातात. त्यांनी लोकांना प्रपंच परमार्थाची सांगड कशी घालायची ते सांगितलं, पण स्वतः मात्र राष्ट्राचा प्रपंच दास्यवृत्तीने केला. साहजिकच यांचे करुणाष्टकातील मागणे बहुजन सुखाय बहुजन हिताय असंच आहे. रामरायाजवळ भिक्षा मागताना सदैव सदा स्वस्थ चिंतित सेगा महेंद्रा, शांत आणि स्वस्थ ठेवच, पण माझं योगक्षेम तू पाहशील ही भिक्षा दे. प्रपंचात योग म्हणजे जे नाही ते मिळवणं आणि क्षेम म्हणजे आहे ते सांभाळणं. इथे श्री समर्थ आध्यात्मिक योगक्षेम मागतात. जी साधना आत्तापर्यंत केली आहे ती कायम तशीच ठेव, पण समाजकारण राजकारण करताना त्यात कमतरता पडू न देता ती वृद्धिंगतच होऊ दे, असं मागणं श्री समर्थ सदैव भक्तांना भरभरून देणाऱ्या दातारा श्रीरामाकडे मागतात. या देशात जे लोक भरकटत चालले आहेत त्यांना योग्य दिशा द्यायची आहे. त्यांचं मानसिक दैन्य दूर करायचं आहे. त्यासाठी हवं असलेलं सामर्थ्य, तो योग आणि साधनेची जी उंची मी गाठली आहे, माझी साधना तुझं अनुसंधान ते तसंच कायम टिकवावं, हे क्षेम हीच भिक्षा मागितलेली आहे. इथे समर्थ श्रीरामराजांचे आपण भाट आहोत हे लक्षात घेऊन श्रीरामाची स्तुती करतात. तुझा भृत्य मी भार्गवा दर्पजिता. तू त्या भार्गवाचे परशुरामाचे गर्वहरण केले आहे. परशु खांद्यावर धनुष्यबाण हाती घेतलेला तेजपुंज परशुराम श्रीरामावर धावून आला. जमदग्नीचा क्रोध ज्याने ग्रहण केला होता, रेणुकेची निजशक्ती ज्याला प्राप्त होती, ज्याने कार्तवीर्याचा वध केला होता, पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली होती, तो परशुराम आणि राम यांच्यात युद्ध झालं. त्यानुसार आता विष्णुचाप मी धनुष्यावर लावला आहे, तो कुठे सोडू, असं श्रीरामांनी परशुरामांना विचारताच त्याने उत्तर दिलं, बाह्य शत्रूंपेक्षा आपल्या आतल्याच शत्रूंचं भय आपल्याला जास्ती असतं. दुर्गुण त्याग करून सद्गुण धारण करणं सहज शक्य आहे, पण आपल्या अंतःकरणात असणारे अहंकार, ममत्व आणि मी म्हणजे देह हे अज्ञान दूर करणं अवघड आहे. ते अहंकार आणि ममत्व, आसक्ती या दुर्गुणांवर बाण मार, म्हणजेच माझ्यावर तू कृपा कर, ज्यामुळे हे आतले शत्रू नष्ट होतील, असं मागणं परशुरामाने भगवान विष्णूच्या रामावतारामधील श्रीरामाकडे मागितलं. निक्षत्रिय क्ष म्हणजे न दिसणारं, पण असणारं दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व जाणवतं. त्रय म्हणजे त्रिगुण, न दिसणाऱ्या पण असणाऱ्या त्रिगुणांचा नाश करणारा तो निक्षत्रिय. कितीही वेळा उत्पन्न झाले तरी त्याचा अंतरंगरूपी पृथ्वीतून नायनाट करणारा तो पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम आहे, असा सुंदर अर्थ एकनाथ महाराजांनी लावलेला आहे. अशा परशुरामाला सात्विक अहंकार असतो. त्याचंही भंजन प्रभू रामचंद्र करतात, म्हणून परशुराम श्रीरामाला शरण जातात, असा कथाभाग आहे.
त्यांचा अहंकार दूर केलास, तसाच माझा जीवभाव हरण केला आहेस, असं श्री समर्थ या करुणाष्टकामध्ये म्हणतात. अमृतानुभवामध्ये सद्गुरू आपला जीव घेतो असं माऊली ज्ञानदेव म्हणतात. अर्थात सद्गुरू जीवित्व घेऊन शिवत्व देतो या अर्थाने म्हटलेलं आहे. तसंच समर्थ जीवित्व असे अर्पिले तुझ आता, आणि भवा जिंकिता जीव देईन पाहे, असं म्हणतात. तुझी या वियोगे जीवित्व आले, हे मला कळलं, म्हणून तुला विकिला असे स्वये देह माझा. मी माझा जीवभाव तुला अर्पण केला आहे. आता माझा मी उरलोच नाही, तेव्हा हे सर्व कार्य करताना मला जीव द्यावा लागला तरी मला त्याचं भय नाही. तू माझ्या मागे पुढे सदैव आहेसच याची मला खात्री आहे. तू माझ्या सन्मुख उभा राहतोस तेव्हा तुझे गुण, शौर्य, धैर्य हे मला जाणवतात. मला उभारी येते आणि मागे उभा असतोस तेव्हा मला तू पाठीराखा आहेस याचं भान राहतं. म्हणून तर तुझा दास होणं मी भाग्याचं समजतो. श्री समर्थ निर्भय होते. मुसलमान राजवट असूनसुद्धा निधड्या छातीने बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार जाहला अशी गर्जना करत दऱ्याखोऱ्यातून सर्वांना सांगत होते. श्रीरामाच्या जवळ जाणं म्हणजे त्याच्या आदर्शाला मिठी मारणं हे खूप अवघड आहे. त्याच्याजवळ जाणं अवघड असलं तरी त्याचं कल्पनातीत दास्यत्व स्वीकारणारे हनुमंतच त्याच्याजवळ बसू शकतात. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण असंच दास्यत्व श्री समर्थांनी केलेलं आहे. तरीही श्री समर्थ म्हणतात, मारुतीसारखं दास्य करणं अवघड आहे, पण मी तुझा गुलाम आहे, मी किंकर आहे, म्हणून तुझ्या पुढे गुलामासारखा नम्र होऊन उभा आहे. हे गुलाम होणं म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करणं. खाणं, पिणं, उठणं, बसणं, चालणं, बोलणं सगळं काही त्याच्या आज्ञेने करायचं. त्याची इच्छा ती माझी इच्छा ही भावना ठेवायची. कुठेही मीपणा नाही. हे देवाचे गुलाम होणे. भाग्यवंतांनाच ते शक्य आहे. मला तुला विकलेलं आहे. आता माझं काहीच नाही, पण तू दीनानाथ आहेस ना, मग मी तुझा भाट झालो आहे. राजा जसा भाटाला बिदागी देतो तशी मला काहीतरी बिदागी वेतन दे ना. अर्थात तुझं दीनानाथ हे ब्रीद राखण्यासाठी तुझ्या कृपेची बिदागी तू मला नक्की देशील याची मला खात्री आहे. श्री समर्थांना हनुमंताची भेट अगदी लहानपणीच झाली होती. श्रीरामाने त्यांना अनुग्रह दिलेला आहे आणि त्यांनी श्रीरामांना गुरु केलेला आहे. ते सद्गुरु कृपेने साधना करून विवेक वैराग्य संपन्न जितेंद्रिय झालेले आहेत. अशा श्री समर्थांची करुणाष्टकं आपण पाहत आहोत. श्रोते हो, रामरायाच्या कृपेची बिदागी मागणारे समर्थ आणि त्यांची करुणाष्टकं या दोहोंना जाणून घेण्याची संधी हा आपल्यासाठी आनंदच. याच आनंदात आज आता इथे विराम घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.